तुम्ही जर का एकदा हे पनीरची भाजी घरी केली ना, तर बाहेरून जे पनीर तुम्ही आणता किंवा खाता ते विसरून जाता बघा तुम्ही. एवढी भारी एवढी टेस्टी ही पनीरची रेसिपी लागते. पनीरची जी रेसिपी आहे, दुधापासून पनीर कसं बनवायचं त्याची रेसिपी पण मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. सो तुम्ही जाऊन बघू शकता. शॉर्ट्स केलेला आहे अपलोड, मी लेटेस्ट व्हिडिओ आहे, जाऊन बघू शकता. तेल गरम केलं, इथे घेतलेले आहे जिरे, लवंगा, काळे मिरे, दालचिनी, मोठीवाली जे हे असते इलायची असते ती टाकलेली आहे मध्ये. त्याच्यानंतर टाकलेलं आहे मी लसूण आणि मिरची, अद्रक हे टाकलेलं आहे. कांदा टाकलेला आहे. 2 ते 3 मिडियम आकाराचे कांदे असे कट करून घेतले. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. खालीवरी करायचं, त्याला छान असं परतवून घ्यायचं बघा. म्हणजे जोपर्यंत छान असा आपला कांदा थोडासा परतत नाही ना, तोपर्यंत मीठ टाकायचं नाही. लगे मीठ टाकून घेतलंय मी, अर्धा परतल्यानंतर मीठ टाकून घेतलंय. म्हणजे कांद्याला पटकन असं तेल सुटतं आणि कांदा पटकन परततो. मिठाने पटकन जे आहे ते शिजून जातो कांदा. लगेच मध्ये टोमॅटो ऍड केले, 2 मिडियम आकाराचे टोमॅटो, ते पण कट करून घेतलेले आहे. ते सगळे मध्ये ऍड करून घेतले. छान प्रकारे याला मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सगळे जे आहे ते मसाले ऍड करायचे आहेत. जास्त मसाले याच्यामध्ये ऍड केलेले नाहीत. काय केले बघा, नॉर्मल आपण रेड चिली पावडर असतं ते टाकून घेतलेलं आहे. हळदीचं पावडर टाकून घेतलेलं आहे. एवढंच टाकलेलं आहे. याला सगळ्या प्रकारे म्हणजे सगळे मस्त चारी बाजूने असे इकडून तिकडून सगळीकडे मिक्स करून घेतले. म्हणजे आपला मसाला जे आहे ते सगळीकडे लागला पाहिजे. छान असं मिक्स करून घेतलंय. त्याला छान असं थोड्या वेळ शिजू द्यायचं. नंतर थंड होऊन मिक्सरमध्ये असं काढून घ्यायचं. आता वरतून पण थोडंसं आणखी मीठ टाकलंय मी, कारण थोडंसं टाकलेलं होतं त्याच्याने. त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं, थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये छान असं काढून घ्यायचं. तर बघा आता मिश्रण जे आहे ते एकदम थंड झालेलं आहे पूर्ण प्रकारे. आता मिक्सरमध्ये हे काढून घ्यायची, जी आहे ती प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर मिक्सरमध्ये पाणी वगैरे काही आधी ऍड करू नका. डायरेक्ट मिक्सरला आधी फिरवून घ्या आणि नंतर थोडंसं मध्ये पाणी ऍड करा. त्याच्यानंतर इथं तेल गरम केलेलं आहे मी कढईमध्ये. इथं मसाले घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये गरम मसाला घेतलेला आहे, धनिया पावडर, जिरे पावडर घेतलेला आहे, काश्मीरी रेड चिली पावडर, नॉर्मल रेड चिली पावडर, मीठ, हळद हे सगळं घेतलेलं आहे मी मसाले. आणि मसाल्याला तेलामध्ये असं नाही करायचं की लई तेल कडक गरम झालं की मग मध्ये मसाला टाकायचं, तसं नाही. नॉर्मल थोडंच तेल गरम झालं का मग मसाला टाका, जेणेकरून मसाले आपले काही जळणार नाहीत. आता जिरे पावडर, धनिया पावडर हे सगळे ऍड करत आहे मी. तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकण्याऐवजी आधी पण थोडी टाकते, नंतर पण थोडी टाकते. मला असं वाटतं की कोथिंबीर तेलामध्ये पण टाकल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे ती एकदम भारी लागते. तर आधी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी इथे आणि त्याला क्रश करून हाताने चांगल्या प्रकारे मस्त मध्ये टाकलेला आहे. क्रश करून टाकल्याने छान अशी टेस्ट येते. सो तुम्ही क्रश करून टाका, तसं टाकत जाऊ नका. नंतर मध्ये आपली सगळी प्युरी टाकून घेतलंय आणि ते मिक्सर जे आहे ते पूर्ण असं खंगाळून वगैरे सगळं मिक्स करून त्याच्यात पाणी टाकून थोडंसं ते पण याच्यात टाकून घेतलंय. आणि आता त्याला छान अशी उकळी द्यायची आहे बघा आपल्याला. आणि कलर तुम्हाला आणखी त्याचा छान लाल भडक कलर येऊ द्यायचा असेल तर आणखी मध्ये काश्मीरी रेड चिली पावडर ऍड करू शकता किंवा कलर पण ऍड करू शकता. पण कलर ऍड करण्याऐवजी काश्मीरी रेड चिली पावडर ऍड केलेलं कधी पण बरं. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी मध्ये आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, फक्त अर्धा चमचा साखर. थोडासा स्वीटनेस येतो, म्हणजे एकदम हॉटेल स्टाईल लागते आपली, ते दाखवायचं मी तुम्हाला विसरून गेले. नंतर वरतून मध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून पण छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचे. सगळं एकजीव झालं की लगे याच्यामध्ये ऍड करायचं आहे पनीर. हे घरी पनीर बनवलेलं आहे मी, याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे चॅनलवरती. पटकन जाऊन बघा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर. मस्त पनीर ऍड केलं, मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून